श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा चरित्र कथा। ऐसा जो सकळिका पालन करता भूतमात्रास। ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरी थोर संतांच्या स्वभावाची लक्षणे मोठ्या गोड रसाळ भाषेत वर्णन केले आहे। विशेष म्हणजे 12व्या अध्यायात बहार केली आहे। पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आपले उल्हासदायक चांदणे संपूर्ण पृथ्वीच्या अर्धगोलावर पाडतो। ते चांदणे पुण्यवंत भाग्यवंत असलेल्या राजाच्या राजवाड्यावर आणि अभागी आणि दुर्गुणी व्यक्तीच्या झोपडीवर सारखेच पडते। ते जसं अधिक कमी असा भेद करत नाही, त्याप्रमाणे संत प्रेम करण्याच्या बाबतीत अगदी पूर्ण चंद्रासारखे समबुद्धी असतात। नदी आपल्या शीतल जळाने गरिबाच्या तहानेची तृप्ती करते, तसेच तहानेने व्याकुळ झालेल्या गायीची व अत्यंत क्रूर असणाऱ्या वाघाचीही ताण समानतेने भागवते। त्याप्रमाणे समानतेने संत सर्वांना पाहतात। आपले बाळूमामा याच श्रेणीचे उदार संत होते। त्यांच्या समाधीनंतर सुमारे 30 वर्षानंतर आजही आदमापूर क्षेत्रात आपल्याला मामांच्या कृपादानाची क्षमता प्रत्यक्षपणे पाहावयास मिळते। समाजाच्या सर्व थरातील माणसे सारख्याच श्रद्धेने आणि प्रेमाने मामांच्या दर्शनाला आलेली आढळतात। आपल्या आलिशान मोटारीने आलेले कोट्याधीश आणि डोंगराळ भागातून अनवाणी पायाने चालत आलेले भोळे बाबडे निरक्षर गरीब अत्यंत मागासलेले अवस्थेत असलेले खेडूतही दिसतात। आदमापूर येथे परमार्थपर अध्यात्मशास्त्रीय वाङ्मयाचा अभ्यास असलेले ख्यातनाम विद्वान वक्ते जसे येतात, तसेच निरक्षर भक्तिवान श्रमिकही दिसतात। मामाची क्षमता केवळ व्याख्यानापुरती दिखाऊ नव्हती, त्यांच्या स्वभावात संकल्पात आणि प्रत्येक क्रियेत ती उघडपणे आचरणात होती। हे विश्वची माझे घर असे समजणारे विशाल हृदय फक्त संतांचे असते। सामान्य जनांचे मन हे स्वार्थ आणि प्रेमळपणाच्या दृष्टीने आत्मनिष्ठ असते। अक्कोळच्या जासूदबाईच्या आठवणीतील लापश्याचा प्रसंग हा संदर्भात सहज लक्षात राहण्यासारखा आहे। मामांना आवडणारे जे काही खाद्यपदार्थ होते त्यामध्ये लापसी ही एक प्रामुख्याने होती। गुळ, तूप आणि गव्हाचा रवा यापासून बनवलेले हा जिन्नस मध्यम पातळ म्हणजे श्रीखंडासारखा चमच्याने खावा असा असतो। जासूदबाई लापसी फार छान बनवत। मामांच्या दर्शनाला जाताना त्या एकदा लापसी घेऊन गेल्या होत्या। मामा आणि इतर 2-4 माणसांना पुरेल एवढीच लापसी त्यांनी आणली होती। प्रत्यक्षात त्या मामांच्या तळाच्या ठिकाणी आल्या तेव्हा बाळूमामा सुमारे 50-60 जणांसोबत जेवणास बसले होते। हे पाहून जासूदबाई लापसी एवढ्या जणांना कशी पुरेल या विचारामध्ये एकदम गप्प बसून राहिल्या। बहुतेक माणसांचे जेवण उरकले असल्याने ते जेवणानंतर गेल्यावर मामांना लापशी द्यावी असा जासूदबाईंनी विचार केला होता। अशा प्रसंगी सामान्य माणसाप्रमाणे अज्ञान व अपप्रभाव सांभाळून गप्प राहणे हे मामांच्या स्वभावात नव्हते। ते सर्वज्ञ होते। ते जासूदबाईला म्हणाले, ए गुजरीन, मला खायला काय घेऊन आलीस? त्यावर जासूदबाई म्हणाल्या, थोडी लापशी आणली मामा। हे ऐकून बाळूमामा ओरडून जासूदबाईला म्हणाले, मग गप्प का बसलीस? वाढ सगळ्यांना पंक्तीला। मामांची आज्ञा मोडायची नाही म्हणून भीत जासूदबाई मामासह सर्वांना लापशी वाढायला सुरुवात केली। त्याचबरोबर विशेष नवल घडले। मामांनी अन्नपूर्णेला आवाहन केले। सर्व माणसांना वाढल्यानंतरही सुरुवातीला आणली होती तेवढी लापसी भांड्यात शिल्लक राहिली। यामुळे जासूदबाईंना मामा संकटातून तारणारे देव असल्याचे जाणवले। अशा प्रकारे भक्तांचे औदार्य पाहून अन्नदाता परमात्मा काही कमी पडू देत नाही हे मामांनी कृतीतून दाखवून दिले। अशी आहे बाळूमामांची लीला। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भला।